अशी नटलेली, सजलेली बैलं ना फक्त गावाकडं बेंद्रा दिवशी बघायला मिळतात बघा आणि वर्षभर बिचाऱ्यांचं कष्ट सार्थकी लागतं. बेंदूर म्हणजे गावाकडचा असा सण, की ज्या दिवशी घरातलं असल नसल ते साहित्य शेतकरी राजा त्या बैलाला वापरतो. त्याला मस्त सजवतो आणि वाजत-गाजत त्याची अशी गावभर मिरवणूक काढतो आणि ही चिल्लर पार्टी त्यात बघा अशी एन्जॉय करत असते आणि ह्याच लहान मुलांकडे हे संस्कार रुजतात नंतर, की आपल्या घरातली जी बैलं आहेत, जे पशुधन आहे, त्यांचं बेंद्राच्या दिवशी अशी पूजा करायची आणि गावाकडचा बेंदूर सण म्हणजे लाजवाब असतो बघा. कंटाळा येत नाही दिवसभर अशी सजवलेली बैलं बघताना आणि ही बैलं बघताना ही अशी पळवापळवी जी असते, ही बघण्यात तर काही वेगळीच मजा असते. असं जोरात वाजत-गाजत ज्यावेळी शेतकरी राजा त्याच्या बैलाला गावभर फिरवतो ना, त्यावेळी पैशाचा कसलाच विचार करत नाही. बैलांना मात्र गावात फिरवणं ही अशी कसब बघा पोरांना करायला लागते. कारण त्यावेळी बैलं घाबरलेली असतात. आवाजांना थोडंसं त्यांना सवय नसते. त्याच्यामुळं असं सगळ्यांना ही बैलं अशी आवरावी लागतात. कधी-कधी ती हाताबाहेर पण जातात. पण अशा वेळी ही बैलं बघणं म्हणजे ही मजा मी तर कधीच सोडत नाही. तुम्ही तुमच्या गावातला बेंदूर सण असा बघता का? मला नक्की सांगा.